आपल्या उपासनेला सुरुवात करूया। या वर्षाचा म्हणजे 2020 जे कधीच विसरलं न जाणारं वर्ष। या वर्षाचे शेवटचे काही तास आपण त्याची उपासना आराधना करण्यासाठी एकत्र जमलेलो असताना या डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस 2020 या सालातील हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील 5-6 तास आपण त्याच्या समक्षतेमध्ये त्याची उपासना आराधना करण्यासाठी एकत्र जमलेलो असताना विशेष रीतीने परमेश्वराचं उपकार स्मरण करण्यासाठी की जे देवानं आम्हाला हे वर्ष दिलं आणि या वर्षामध्ये त्याने आम्हाला अद्भुत रीतीने सांभाळलं, म्हणून त्याचं उपकार स्मरण करण्यासाठी आज आपण त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्याची उपासना आराधना करण्यासाठी आणि देवानं आमच्या अद्भुत गोष्टी आमच्या जीवनासाठी केलेल्या आहेत त्या अद्भुत गोष्टींचं स्मरण करण्यासाठी आणि जो देवाचा आवाज आहे, देवाचा संदेश आहे, देवाची जी वाणी आहे ती वाणी आज आमच्यासाठी काय आहे त्याकडे आपण लक्ष देऊया आणि त्याची उपासना आपण करूया। यावेळेस आपण सर्वजण प्रार्थना करूया। अत्यंत पवित्र 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 जिवंत सेनाधीश परमेश्वरा, अब्राहम इसाक याकूब यांच्या देवा, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, आज आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, तुझे मनापासून उपकार मानतो। आजचा हा सुंदर दिन आमच्या जीवनामध्ये दाखवून विशेष रीतीने प्रभुदेवा या वर्षातील हा शेवटचा दिवस आम्हा प्रत्येकांच्या जीवनामध्ये तू दाखवलास। तुझी दया कृपा आमच्यावरती केलीस। इतकंच केवळ नव्हे तर जन्मलेल्या दिवसाच्या क्षणापासून आताच्या क्षणापर्यंत आमचा अद्भुत रीतीने सांभाळ करून एक वर तू आम्हाला हात धरून चालवलं। आमचा एबनेझर तू झालास, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। तुझ्या विश्वासपणाबद्दल, तुझ्या चांगुलपणाबद्दल, तुझ्या कृपेबद्दल, तुझ्या आशीर्वादाबद्दल, तुझ्या केलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल आज आम्ही तुला धन्यवाद देतो। प्रभुदेवा, आम्ही जसे आहोत तसे तुला समर्पित होतो आणि प्रार्थना करतो आज होणारी स्तुती आराधना तुझ्या गौरवासाठी आशीर्वादित कर। आज वाचलं जाणारं वचन आणि प्रभुदेवा ज्या आम्ही साक्षी ऐकू त्या साक्षी आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादाच्या ठरू दे। थोडा वेळ आम्ही तुझी भक्ती उपासना आराधना करीत असताना, तुझी वाणी ऐकत असताना तू आमचं सहाय्य कर, मदत कर आणि तुझ्या स्वर्गीय आणि आध्यात्मिक आशीर्वादानं तो आम्हा प्रत्येकाला परिपूर्ण कर। आज उपस्थित सर्व लहान थोर बंधू भगिनींना आम्ही तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो। जे कोणी येऊ शकत नाही सरकारच्या निर्बंधानुसार प्रभुदेवा आपापल्या घरामध्ये आहेत, आज जे जे घरामध्ये उपासना आराधना करत आहेत त्या सर्वांची आम्ही आठवण करतो। त्यांना देखील तू पवित्र आत्म्याचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि या लाईव्ह प्रभुदेवा फेसबुकच्या माध्यमातून जे लाईव्ह वर्शिप होईल ती तू त्यांना अटेंड करण्यासाठी सहाय्य कर। तुझं वचन ऐकण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर, तुझी वाणी ऐकण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर आणि प्रत्येकांच्या द्वारे तुझं गौरव दे, हीच आम्ही तुला प्रार्थना करतो। सर्व मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो। यापुढील सर्व वेळ तुझ्या आदराने स्वाधीन करतो। जे कोणी येण्याच्या मार्गावर आहेत त्या सर्वांचं येणं तुझ्या गौरवासाठी आशीर्वादित कर। येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणतोय, आमेन। त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर। हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको। तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो, तो तुझा जीव विनाश गर्दीतून उद्धारितो, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते। जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करीतो। त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली। परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंद क्रोध व दयामय आहे, तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही। आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही। कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे त्याची दया त्याचे भय करणाऱ्यावर विपुल आहे। पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे। जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय करणाऱ्यावर ममता करीतो। कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो। मानव प्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे, वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो,
वारा त्यावर गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय करणाऱ्यांवर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पुत्र पौत्रांना घडतो. म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे, त्यात राज्य. अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जे तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे त्याचे अखिल सृष्ट पदार्थ हो, त्याचा धन्यवाद करा. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. सर्व वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. या ठिकाणी देवाचे उपकार मानावे तितके थोडेच आहे आणि म्हणून दावीद राजा या स्तोत्रामध्ये म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. तर आज या रात्रीच्या सुमारास जरी आपण दरवर्षीप्रमाणे 31 तारखेला रात्रीच्या सुमारास 11 ते 12 किंवा 10 ते 12 या वेळांमध्ये जरी आपण भक्ती करू शकत नाही, परंतु देवाने आम्हाला ही संधी दिलेली आहे की जो वेळ दिलेला आहे, जो समय आम्हाला त्याने दिलेला आहे, त्या समयामध्ये त्याचं उपकार स्मरण आपण केलं पाहिजे. आणि देवाच्या समयामध्ये देव प्रत्येक गोष्ट सुंदर बनवतो आणि जे काही देव आमच्या जीवनामध्ये करतो ते त्याच्या गौरवासाठी करतो. जे काही देव आमच्या जीवनामध्ये संकट असेल, दुःख असेल, अडचणी असेल, आजार असेल, समस्या असेल, जे काही आमच्या जीवनामध्ये होतं ते देवाच्या गौरवासाठी होतं. आणि म्हणून देवाचं गौरव आमच्याद्वारे व्हावं आणि जर ते आम्ही केलं नाही तर देव आम्हाला विचारणार आहे की मी तुला या संकटातून, या परिस्थितीतून नेलं, परंतु तू प्रभूचा धन्यवाद केला नाही, प्रभूचं उपकार स्मरण केलं नाही, त्याचे उपकार तू विसरलास. तसं आमच्या जीवनामध्ये होऊ नये. याकोबाच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं की याकोबाच्या जीवनामध्ये कितीतरी संकटातून त्याला जावं लागलं. जर आपण त्याचा अभ्यास केला, त्याचं मनन केलं, त्याचं चिंतन केलं, त्या सर्व संकटामध्ये त्याने देवाला विसरला नाही. त्या सर्व संकटामध्ये त्यानं देवाचा धन्यवाद करणं सोडलं नाही, देवाला त्याने सोडलं नाही. देवाच्या विश्वासूपणाला, देवाच्या चांगुलपणाला, देवाच्या अद्भुत गोष्टीला तो विसरला नाही, देवाला तो विसरला नाही. त्याला त्याच्या घरातून त्याच्या भावाने खड्ड्यात टाकून दिली आणि खोटी गोष्ट सांगून निरोप पाठवला घरामध्ये की हिंस्र पशूंनी त्याला मारलं आणि त्याचे हे कपडे आहेत, रक्ताने भरलेले कपडे त्या ठिकाणी त्याच्या बापाला दाखवले. त्या खड्ड्यामध्ये तो त्या ठिकाणी सुद्धा देवाचा धन्यवाद त्याने केला आणि त्या ठिकाणाहून प्रभूने त्याला उचललं. परमेश्वरानं त्याला राजमहालामध्ये नेलं. इतकंच नव्हे तर त्याला जरी त्या ठिकाणी विकलं, परंतु परमेश्वराने चांगल्या ठिकाणी त्याला ठेवलं, चांगल्या स्थितीमध्ये ठेवलं. जीवनामध्ये डोळ्याची वासना, काम वासना, कुवासना यावरती त्याने विजय मिळवला आणि त्या विजयामुळं परमेश्वरानं त्याला त्या तुरुंगामधून देखील बाहेर काढलं. विजय मिळवला पाहिजे, संकटावरती विजय मिळवला पाहिजे, दुःखावर विजय मिळवला पाहिजे, अडचणीवर विजय मिळवला पाहिजे, समस्येवर विजय मिळवला पाहिजे. याकोबाने विजय मिळवला, योसेफाने विजय मिळवला आणि योसेफाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की परमेश्वरानं त्याला त्या ठिकाणी काय केलं, त्या राजवाड्यामधल्या सर्व चाव्या त्याच्या हातामध्ये दिल्या.
फारोच्या बरोबर, राजाच्या बरोबर तो बसू लागला. एवढंच केवळ नव्हे तर त्यानं, परमेश्वरानं त्याला त्या राजपदावरती नेलं. राजपदावर नेऊन त्याला मिसर देशाचा काय बनवलं? पंतप्रधान बनवलं, राजा बनवलं, अधिकारी बनवलं. संकट जीवनामध्ये येतात आणि दुःख जीवनामध्ये येतात, व्याधी जीवनामध्ये येतात, ते देवाच्या गौरवासाठी असतात. देवानं त्याच्याकडे पाहिलं नाही असं नाही, परंतु देव हे पाहत होता की हा माझ्याशी किती विश्वासू राहतो. देव हे पाहत होता की हा माझ्या वचनाशी किती विश्वासू राहतो. माझ्या बरोबर तो कसा जीवन जगतो, संकटामध्ये सुद्धा तो कसा माझा धावा करतो, वासनेमध्ये, जगाच्या मोहपाशामध्ये सुद्धा तो कसा माझ्याशी विश्वासू राहतो. या सर्व गोष्टीचं जर आपण मनन केलं, अध्ययन केलं, तर आम्हाला पाहायला मिळतं की देवाचा विश्वासू हे खूप चांगला आहे. देव आमच्याशी विश्वासू राहतो, पण आम्ही विश्वासू राहतो. माणूस माणसाशी विश्वासू राहत नाही, परंतु देव माणसाशी विश्वासू राहतो. God is so faithful. We have to be faithful with the Lord and faithful with the men and women. विश्वासू आम्ही राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि परमेश्वर आमच्यावरती उपकार करतो, आशीर्वाद देतो, काळजी घेतो, पुरवठा करतो, सर्व काही देव आमच्यासाठी करतो. डोंट टेक ग्रँटेड, डोंट इग्नोर. You have to be very careful with your life. Don't play with the Lord. अनेकदा आम्ही देवाच्या वचनांशी विश्वासू राहत नाही, देवाशी विश्वासू राहत नाही, देवाच्या लोकांशी विश्वासू राहत नाही. We are not faithful. अविश्वासूपणा आमच्या जीवनामध्ये आमचा घातक नाश होतो. Be faithful with the Lord. Be faithful with the Lord's command. देवाचं जे आज्ञा, त्या आज्ञेचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. जर पुढे जायचंय तुम्हाला, यशप्राप्ती जर तुम्हाला पाहिजे आहे, आशीर्वाद जर तुम्हाला पाहिजे आहे, यू हॅव टू बी फेथफुल विथ द लॉर्ड. मनातील कटुता काढून टाकली पाहिजे, मनाला शुद्ध केलं पाहिजे, मनाला पवित्र केलं पाहिजे. क्षमा करण्याची वृत्ती आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. Forgiveness always gives blessings. म्हणून या नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना या 4-5 तासांमध्ये आत्मपरीक्षण करण्याची ही रात्र आहे. जागरणाची रात्र नाही म्हणता येत मला, परंतु आम्हाला जागृत राहण्याची रात्र आहे. वी नीड टू बी अलर्ट. एनी टाइम Satan may destroy our life. He is a destroyer. सैतान हा नाश करणार आहे, घात करणार आहे. म्हणून योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 10व्या अध्याय 10व्या वचनामध्ये सर्वांचं वचन पाठ आहे. काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? चोर येतो, तो चोरी, घात व नाश कराव्यासाठी येतो, परंतु मी तर तुम्हाला जीवन देण्यासाठी, आणि ते विपुल प्रमाणात अबंडंट लाईफ. तर आम्हाला विपुल जीवन पाहिजे आहे, विपुल आशीर्वाद आम्हाला पाहिजे आहे, विपुलता आमच्या जीवनामध्ये पाहिजे आहे. विपुल जीवनामधले आशीर्वादांची रेलचेल आमच्या जीवनामध्ये जर पाहिजे आहे, तर ते जीवन आम्ही घेतलं पाहिजे, त्या जीवनाला आपण निवडून घेतलं पाहिजे. जीवन हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला निश्चितच नवीन जीवन हे अत्यंत आवश्यक आहे. नवीन आचार, नवीन विचार याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. नाविन्यपूर्ण गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आल्या तरच आम्ही नाविन्याकडे जाऊ, अन्यथा नाही. म्हणून जीवनामध्ये अनेक समस्या येतील, अनेक अडचणी येतील. आता या 2020 सालामध्ये आपण पाहतो की जानेवारी महिन्यामध्ये आपण अतिशय उत्साहाने भक्ती केली. 2020 जानेवारीमध्ये 1 जानेवारीची भक्ती उपासना खूप अतिशय आनंदाने उत्साहाने साजरी केली. आणि जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपला, आणि मार्च महिन्यामध्ये अचानक भीती आली.
अचानक भीतीनं माणसांचं मन व्यथित होऊन गेलं. काळजी आल्या, चिंता आल्या, दुःख आलं, दबाव आला, भीती आली आणि सैतानानं नाश करायचा प्रयत्न केला. जगाला त्याने थांबवून टाकलं. या गोष्टीकडे देवाचं लक्ष नव्हतं आहे, परंतु देव आम्हाला या सर्व गोष्टीमधून हे शिकवू इच्छितो की आय एम विथ यू. जरी जग तुमच्या बरोबर नसेल, जगातील लोक तुमच्या बरोबर नसतील, जगातली परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल नसेल, बट आय एम विथ यू. मी तुमच्या बरोबर आहे. मी तुमच्या बरोबर राहण्यासाठी आलेलो आहे आणि तो सदैव आमच्या बरोबर राहण्यासाठी आलेला आहे. म्हणून मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला या संकटाचा सामना करावा लागला, दुःखाचा सामना करावा लागला. अनेक कुटुंबाच्या जीवनामध्ये निराशा आली आणि अजूनही जगातील कितीतरी लोक, कितीतरी देश या दुःखाचा सामना करत आहे. या कोरोना व्हायरसचा, कोविड-19चा या पॅन्डेमिक मध्ये अजूनही लोक आहेत. डोंट वरी, गॉड इज विथ अस. देव आमच्या बरोबर आहे. देवाचं प्रॉमिस आमच्यासाठी आहे. देवाचं वचन आमच्यासाठी आहे. देव आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आम्हाला भिण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही. म्हणून यहोशुआच्या पुस्तकामध्ये यहोशुआला परमेश्वरानं अभिवचन दिलं आणि त्या अभिवचनामध्ये यहोशुआला परमेश्वरानं काय म्हणाला? तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. wherever you will go, God will be with you. God is with you. तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. आणखी पुढे काय म्हटलेलं आहे? खंबीर हो, हिम्मत धर, भिवू नको, घाबरू नको, कचरू नको. तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. आणि म्हणून आम्हाला भिण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही, चिंता करण्याची गरज नाही. गॉड इज विथ अस. आणि म्हणून देवाचं वचन हे आम्हाला आधार देणार आहे. देवाचं वचन आम्हाला धीर देणार आहे. देवाचं वचन हे आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि जर आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जर जीवन जगलो तर निश्चितच आशीर्वादाचं जीवन हे आम्हाला मिळाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून या जगामध्ये आपण पाहतो की या 20 मध्ये आम्ही स्मार्ट होतो, नाही का? स्मार्ट वर्क आमच्याकडून झालं, हार्डवर्क पण झालं, सुंदर गोष्टी आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने केल्या, अद्भुत गोष्टी देवाने आमच्या जीवनामध्ये केल्या आणि देवाने आम्हाला या जगामध्ये आमच्या प्रत्येकांच्या गरजा अद्भुत रीतीने पुरवल्या. कठीण काळामध्ये सुद्धा देवानं आमचं सहाय्य केलं. या वर्षामध्ये सगळेच वाईट अनुभव आले. या वर्षामध्ये वाईट घडले का? हो, घडलं. परंतु या वाईट दिवसामध्ये सुद्धा अनेक संकटांना आम्हाला तोंड द्यावं लागलं. इतकंच केवळ नव्हे, चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव आमच्या जीवनामध्ये आले. आणि हे वर्ष काही तासामध्ये आता संपणार आहे. आम्हाला पुढच्या वर्षाला तोंड द्यायचं. या वर्षाला आम्ही तोंड दिलं, या संकटाला आम्ही तोंड दिलं, या आजाराला आम्ही तोंड दिलं, या त्रासाला आम्ही तोंड दिलं. 2021 मध्ये आम्ही पदार्पण करणार आहोत. यासाठी आम्हाला आताच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 2020 मध्ये अनेक लोकांनी अनेकांना मदत केली. लोकांनी लोकांना मदत केली, पैशाच्या द्वारे मदत केली, अन्नधान्याच्या द्वारे मदत केली. आणखीन काय म्हणतात त्याला, सॅनिटायझर लोकांना वाटले, मास्क लोकांना वाटले. अनेकांची काळजी, हॉस्पिटलमध्ये राहणाऱ्यांनी लोकांची काळजी घेतली. सो मेनी थिंग्स. आणि या सर्व गोष्टीमधून आम्हाला हे पाहायला मिळाले की माणसामधला माणूस कसा असतो. माणसातला माणूस आम्ही पाहिला या कठीण दिवसामध्ये. प्रत्येकाच्या मनात भीती होती, परंतु माणूस म्हणून माणसाचं जीवन हे जगणं चालूच होतं. माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष हा होताच, परंतु त्यामध्ये सुद्धा माणूस कसा आहे, कसा असतो, कोण कोणाला भेटायला जातो किंवा नाही, घाबरत होते, जाऊ का नको, भेटू का नको, बोलू का नको, हातात हात मिळवू का नको, अशा प्रकारची परिस्थिती होती.
God is able to do all good things for us. Always He is able. तो समर्थ देव आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला मदत करण्यासाठी तो आजही तयार आहे. म्हणून या वर्षाच्या शेवटच्या काही तासामध्ये आपण आलेलो असताना देवाच्या वचनामधून स्तोत्र संहिता याचा 30वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आपण काही वचन वाचूया. आपली वेळ 9 वाजेपर्यंत आहे, परंतु मी थोडंसं एक्सटेंड करेल. 9:30 पर्यंत आपण 9:15 पर्यंत आपण कदाचित पुढे जाऊ. सो इन दॅट आपण प्रार्थना करणार आहोत. काही साक्ष असणार आहेत, टेस्टिमनीज त्यामध्ये असणार आहेत आणि कोणाचे काही अनुभव असतील ते अनुभव आपण ऐकणार आहोत. जास्त नाही, 1-2 जण आपण प्रभूचा धन्यवाद प्रार्थना करणार आहोत. सो यावेळेस आपण एक काही 4 शास्त्रपाठ आपण वाचूया. स्तोत्र संहिता 30:5 कोणीतरी वाचा. त्याचा क्रोध, देवाचा क्रोध कसा राहतो? क्षणमात्र. एका मिनिटात संपून जातो. क्रोध, देवाचा क्रोध. पण माणसांचा क्रोध बघतोच मी त्याला. आज नाही, उद्या, आता नाही, नंतर कधीतरी भेटेलच माझ्या ताब्यामध्ये. दिस इज मॅन्स नेचर. परत वाचा पहिल्यापासून. त्याचा क्रोध, कोणाचा क्रोध? परमेश्वराचा क्रोध. त्याला क्रोध येतो, पण तो क्रोध कसा राहतो? क्षणमात्र राहतो. पण आमच्या मनामध्ये आम्ही एखाद्या विषयी जर मनामध्ये क्रोध ठेवला तर तो कधीच संपत नाही, पेटीत जाऊपर्यंत संपत नाही. So if you are true Christian, जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात तर तुम्ही ख्रिस्ताची प्रीती तुमच्या ठाई असू द्या, ख्रिस्ताचं प्रेम तुमच्या ठाई असू द्या आणि ख्रिस्तासारखं, परमेश्वरासारखं प्रेम एकमेकावरती करा. तो क्रोध तुमच्या जीवनातला, तुमच्या मनातला, तुमच्या विचारातला, तुमच्या आचरणातला तो क्रोध काढून टाका. Don't enter in New Year with this anger. If you want to enter in New Year, you have to take out these old things. या क्रोधाला आमच्या जीवनातून आम्ही काढून टाकलं पाहिजे. देवाचा क्रोध क्षणमात्र राहतो आणि त्याचा प्रसाद कसा असतो? आयुष्यभर. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 2020 पर्यंतच नाही, आयुष्य. देवाचा प्रसाद, देवाचा आशीर्वाद जर आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये जर आम्हाला पाहिजे आहे, सो फॉरगेट. वी नीड टू फॉरगेट. जर आम्ही विसरलो नाही आणि ते तसंच जर आम्ही ठेवत राहिलो प्रेशर आमच्यावरती येईल. म्हणून त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. देवाचा प्रसाद आमच्यावरती आयुष्यभर राहण्यासाठी आमच्या जीवनातला क्रोध आम्ही काढून टाकला पाहिजे आणि देवाच्या स्वभावासारखा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये काय म्हणतो? सूर्य मावळायच्या आतच तो क्रोध काय करून टाका? विसरून काढून टाकले. होत नाही, ते अवघड आहे. आणि तेव्हा मला अवघड गोष्ट करायला सांगत नाही, खूप सोपी गोष्ट. आणखी अनुवादाच्या पुस्तकामध्ये 11वा अध्याय, अनुवाद 11 आणि 12व्या वचनामध्ये पहा काय म्हटलेलं आहे. लोक काढा हे वाचा. तुमचा देव परमेश्वर त्या देशाची काळजी वाहतो. वर्षाच्या आरंभापासून वर्षाच्या
अखेरीपर्यंत तुमचा देव परमेश्वर तुमचा देव परमेश्वर त्याची नजर त्या देशावर सदैव असते. त्याची नजर त्या देशावर कशी असते? सदैव असते. देवाची नजर या जगातल्या प्रत्येक देशावर आहे, वर्षाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत. देव आमची काळजी सुरुवातीपासून शेवटपर्यंत घेतो. 2020 1 जानेवारी 2020 पासून 31 डिसेंबर 2020 पर्यंत 12 वाजेपर्यंत तो आमची काळजी घेणार आहे. आणि पुन्हा परत दुसऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण केल्यानंतर पुन्हा लगेच ही इज रेडी टू टेक केअर ऑफ अस. ही इज ऑलवेज विथ अस. एक वर्ष संपतं, दुसरं वर्ष चालू होतं, देव तिथं लगेच आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला कधी सोडत नाही, कारण त्याचं अभिवचन आहे, मी तुला कधी सोडणार नाही, मी कधी टाकणार नाही. आय विल नेव्हर लीव्ह यू, आय विल नेव्हर फॉरसेक यू. मी तुमच्या बरोबर सदोदित सदैव राहण्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून तो आम्हाला या जगामध्ये काय म्हणतो की वर्षाच्या आरंभापासून वर्षाच्या अखेरपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. So he's with us. आता आमच्या बरोबर तो आहे, या ठिकाणी आमच्या बरोबर आहे, म्हणून आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्तोत्र संहिता 27 अध्याय 1 ते 4 हे वचन वाचा. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय करू? दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच कापून पडले. सैन्याने माझ्या पुढे ठाणे दिले, तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला, तरीही मी हिंमत धरून राहील. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटे. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. आमेन. या ठिकाणी काय म्हणतो की परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू? आम्हाला कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही. सैतान आम्हाला भीती दाखवायला येतो आणि काय म्हटलेलं आहे की तो गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे, कोणाला आढावे, कोणाला खावे या उद्देशाने तो फिरत आहे. ही इज लाईक अ रोरिंग लायन. तो सिंहासारखा आवाज करत आम्हाला घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू? दुष्कर्मी माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच खेच लागून पडले. सैन्याने माझ्या पुढे ठाणे दिले, तरी माझं हृदय कचरणार नाही. काही जरी झालं तरी माझं हृदय कचरणार नाही. माणसाला जीवनामध्ये संकट संकट संकट, दुःख दुःख दुःख, यातना 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 हे सैतान आमच्या जीवनामध्ये आणत असतो. लक्षात ठेवा. म्हणून त्या सैतानावरती विजय मिळवणं हे अत्यंत गरजेचं आहे. सैतानावरती विजय मिळवून आम्हाला नवीन वर्षामध्ये पदार्पण करायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे की त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा आशीर्वाद, त्याचा प्रसाद हा आयुष्यभर आमच्यावरती राहतो. तो आरंभापासून शेवटपर्यंत आमच्या बरोबर राहतो. आम्ही या जगामध्ये कोणाचंच भय बाळगायचं नाही, फक्त देवाचं भय बाळगायचं. कोणालाच घाबरायचं नाही, फक्त देवाला घाबरायचं. या जगातल्या परिस्थितीला घाबरू नका, संकटाला घाबरू नका, दुःखाला घाबरू नका, अडचणीला घाबरू नका, समस्येला घाबरू नका, आर्थिक अडचणींना घाबरू नका. एव्हरीथिंग गॉड विल प्रोव्हाइड. सैतान येऊन आमच्या जीवनामध्ये असा अंधार करायचा प्रयत्न. अशाच प्रकारे सैतान जीवनामध्ये आमच्या अंधार आणतो. सैतानाचं काम आम्हाला अंधारात ढकलून देणं. But don't worry. God is with us. Praise the Lord.
अंधारामध्ये 2 मिनिटच फक्त नेलं. 2 मिनिटं पण नाही. देवाला हे दाखवून द्यायचं होतं की अंधार जीवनामध्ये येतो आणि तो जातो. Praise the Lord. जीवनात अंधार येतो आणि जातो. जीवनामध्ये संकट येतील आणि जातील. But God is with us. So don't worry. आम्हाला प्रार्थना करायची. स्तोत्र संहिता 66 अध्याय. क्षमा करा, त्याच्या अगोदर मी वाचतो. 27:3 मध्ये सैन्याने माझ्या पुढे ठाणे दिले तरी माझं हृदय घसरणार नाही. माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला तरी मी हिंमत करून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याचं ध्यान करणं हे अतिशय चांगलं आहे. त्याचं उद्गार स्मरण करणं अतिशय चांगलं आहे. त्याचं मनोहर रूप पाहत राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि परमेश्वराजवळ हे वरदान आपण या नवीन वर्षामध्ये पाहूया की माझं इकडं तिकडं नाही, पण जास्तीत जास्त वेळ मी प्रभूच्या सानिध्यामध्ये घालवी, देवाच्या मंदिरामध्ये मी घालवी, देवासाठी मी देईन. माझा वेळ, माझा पैसा, माझं श्रम, माझे कष्ट, माझ्या कला, माझं टॅलेंट जे काही आहे ते सगळं मी प्रभूसाठी देईन. आणि हे ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस देव आम्हाला निश्चित आशीर्वाद केल्याशिवाय राहत नाही. आणखी एक वचन वाचूया. स्तोत्र संहिता 66 अध्याय. देवाचे भय धरणारे सर्वजण हो, तुम्ही या ऐका. त्याने माझ्या जीवासाठी जे केले आहे ते मी सांगतो. पुढे वाचू. मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते. माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता, पण देवाने ऐकलेच आहे. माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे. देवाचा धन्यवाद हो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही. त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही. Praise the Lord. परमेश्वर त्याच्या सेवकाच्या द्वारे त्याचं भय धरणाऱ्या लोकांना हा बोध करतोय. काय म्हणतोय? अहो देवाचे भय धरणारे सर्व जन हो, तुम्ही या आणि ऐका. त्याने माझ्यासाठी, माझ्या जीवासाठी जे केले आहे ते मी सांगतो. मी आपल्या मुखाने त्याचा दावा केला, माझ्या जिभेवर काय राहील? माझ्या जिभेवर काय राहील? म्हणा ना, काय? कोणाचं स्तवन? परमेश्वराचं स्तवन आमच्या जिभेवर असलं पाहिजे. यांनी हे खाल्लं, त्यांनी ते खाल्लं, हा इकडे गेला, तो तिकडे गेला, हा असा बोलला, तो तसं बोलला, यांनी माझं वाईट केलं, त्यांनी माझं वाईट केलं, हे आमच्या जिभेवर असावं. आमच्या जिभेवर फक्त त्याचं स्तवन असलं पाहिजे. आमच्या जिभेच्या द्वारे केवळ त्याचं स्तवन करावं. माझं कुणीही किती जरी काही जरी वाईट केलं तरी चालेल. माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. माझ्या मनामध्ये जर दुष्कर्म असतं तर देवाने माझं ऐकलं नसतं. पण देवाने ऐकलेच आहे. पण देव आमचं ऐकतोच. माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे आणि देव आमच्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष देतो. देव आमची प्रार्थना ऐकतो आणि म्हणून देवाचा धन्यवाद हो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही. त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही. जर त्या देवाने आमच्यावरची दया काढून घेतली असती तर आमचा नाश झाला असता. म्हणून या नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाला आपण सामोरे जात असताना, नवीन वर्षाचा आपण त्या उंबरठ्यावरती येऊन थांबलेलो असताना परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करणं अत्यंत गरजेचं आहे. जर आम्हाला कार्यसिद्धी पाहिजे आहे,
जर मला यशप्राप्ती जर पाहिजे आहे माझ्या जीवनामध्ये परमेश्वरापासून जर आशीर्वाद पाहिजे आहे तर स्तोत्र संहिता 37व्या अध्यायातील 3ऱ्या वचनापासून माझं बोल काय म्हटलेलं आहे. तिसऱ्या वचनापासून परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोडून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी काय करेल, कार्यसिद्धी करेल. जर कार्यसिद्धी पाहिजे आहे, यशप्राप्ती जर पाहिजे आहे, तर या ठिकाणी आम्हाला परमेश्वरावरती भाव ठेवला पाहिजे. काही लोक म्हणतात ना, मला नाही भाव, तेव्हा मला भाव. जर मनामध्ये भावच नसेल तर देव कसं भाव. इर्मया 29:11 आपल्या सर्वांचं पाठ आहे. काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये? इर्मया 29:11 मध्ये वाचा. इर्मया 29:11 वाचून सापडलं तर मोठं होतं. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनामध्ये जे संकल्प आहेत ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? तेव्हा तुम्ही माझा दावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. आणि देव आम्हाला पावणार आहे. देव पावतो. कार्यसिद्धी, परमेश्वरावर भाव असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून कार्यसिद्धी जर आमच्या जीवनामध्ये पाहिजे आहे तर आम्ही परमेश्वरावरती भाव ठेवला पाहिजे. इतकंच कळलं तर सदाचारानं वागलं पाहिजे. इतकंच कळलं तर आम्ही इमानाने चाललं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही हे करतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आनंदी करेल. दुसरी गोष्ट आमचे मनोरथ पूर्ण करेल. आणि परमेश्वर आम्हाला विशेषतेने आमची कार्यसिद्धी केल्याशिवाय. एव्हरी सक्सेस इज गॉड्स. Praise the Lord. If you want success, you have to have faith in Jesus. त्या परमेश्वरावरती पूर्ण भाव ठेवून आपल्याला जीवन जगलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. मी वेळेअभावी या ठिकाणी थांबतो. सो मेनी थिंग्स उद्या आपण ऐकूया. परमेश्वराच्या बद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहे. जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. कारण देव आमच्यासाठी इतकं काय करतो, इतकं करतो, इतकं करतो, पण आपण देवासाठी काहीच करतो. We are lacking in that. म्हणून प्रत्येकाने या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आपल्याला आपलं आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. 2020 आपल्या आयुष्यात चांगले आणि वाईट अनुभव देत या वर्षाला वर्ष संपून जाणार, संपणार, हे परत येणार नाही. म्हणून ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त देखील नाविन्याचा पुरस्कार करतो. नवीन गोष्टींचा पुरस्कार करतो. नवीन गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये आणू इच्छितो. नवीन 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 आम्हाला नाविन्यपूर्ण गोष्टी तो सांगू इच्छितो. त्याच्या वचनामधून जेवढं आपण आतापर्यंत ऐकलं, जेवढी वचनं आपण आता वाचली, हे अगोदर कधीतरी वाचले असतील, ऐकलं असेल, परंतु पुन्हा आज आपण कितीतरी वर्षानंतर तीच वचनं ऐकतोय, तर आम्हाला कसं वाटतंय? सो देव आमच्या जीवनामध्ये नवीन गोष्टी करू इच्छितो. देव आम्हाला नवीन बनवू इच्छितो.
if I am not, then God also cannot do anything. But God wants us to dedicate our life to the Lord. देवाची इच्छा ही आहे की पुन्हा एकदा नव्यानं आम्ही त्याला समर्पण करावं, आमचं संपूर्ण समर्पण त्याला करावं. म्हणून रोमकराच्या पत्रातील 12व्या अध्यायातील पहिल्या 2 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की म्हणून यास्तव बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. म्हणून या युगाबरोबर समृद्ध होऊ नका. या युगामध्ये काय आहे? सैतानाचं काम आहे. सैतानी वृत्तीचे लोक आहेत, सैतानी कृती करणारे लोक आहेत. या युगाबरोबर समृद्ध होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणात स्वतःच रूपांतर होणं अत्यंत गरजेचं आहे. जर रूपांतर नाही झालं तर जे आहे ते सुरू राहील. जुना स्वभाव तसाच राहील, जुने विचार तसेच राहतील, जुन्या सवयी तशाच राहतील, जुन्या गोष्टी तशाच राहतील, जुनं बोलणं तसंच राहील, जुनं वागणं तसंच राहील, जुने विचार तसेच राहतील. टेक आउट ऑल द ओल्ड थिंग्स. नाविन्यपूर्ण गोष्टी आमच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. म्हणून नवीन जन्माचा अनुभव आम्ही घेणं अत्यंत गरजेचं आहे. नवीन जन्म जर आमचा नाही झाला तर आम्ही जुन्याच जन्मामध्ये राहू. नवीन उत्पत्ती आम्हाला त्यानं बनवलेलं आहे. नवीन वस्त्र त्याने आम्हाला घातलेले आहे. नवीन येरुशलेमेमध्ये घेऊन जाण्यासाठी, त्या सार्वकालिक जीवनामध्ये आम्हाला नेण्यासाठी जुन्या सर्व गोष्टींना आम्ही काढून टाकले पाहिजे. आमच्या जुन्या जीवनातल्या जुन्या सवयींना आम्हाला काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे. सो गुड बाय 2020 म्हणायला आपल्याला ही संधी आहे. अँड वेलकम 2021. आम्हाला त्या 21व्या वर्षामध्ये 2021 मध्ये आपण प्रदान करत असताना आम्हाला नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे. आज माहित नाही 21 तारीख आता निर्बंधामुळे ओल्ड मॅनला जाळतात की नाही माहित नाही. ओल्ड मॅनला जाळतात ना, पुतळे बनवून लोक नाचतात, गातात आणि काय काय म्हणून आता बंदी आहे, सगळी बंदी आहे. त्या कृतीपेक्षा वैयक्तिक जीवनातली जी कृती आहे ती किती महत्वाची आहे. त्याच्यासाठी देवाने पुन्हा एकदा आपल्याला ही संधी दिलेली आहे की आम्ही विचार केला पाहिजे. लोक पुतळा जाळतात, फटाकडे उडवतात, आणखी नाचतात, गातात, डेग लावतात, वाजवतात, गातात, आनंद उत्सव करतात. गुड थिंग, इट्स नॉट बॅड. खूप चांगलं आहे ते. शुभेच्छा देणं खूप चांगलं आहे. परंतु त्याच्याबरोबर नवीन जर जीवनामध्ये बदल जर झालेला नसेल आणि तो आनंद जर साजरा होत असेल तर त्या आनंदाला शून्य किंमत राहील. मग तो केक असेल, चहा असेल, बिस्किट असेल, किंवा काय गळाभेट असेल, किंवा हस्तांदोलन असेल, किंवा आणखीन शुभेच्छा असतील, मेसेज असतील, किंवा आणखीन काय असेल, इट विल बी वेन. त्याला काहीच किंमत नाही. जीवन बदललेलं नसेल, जीवनामध्ये आपला स्वभाव बदललेला नसेल, विचार बदललेले नसेल, नवीन विचारानं जर आपण जीवन जगण्याचा निश्चय केलेला नसेल तर आम्हाला ओल्ड मॅन म्हणूनच लोक ओळखतील. ओल्ड थॉट्स. सो वी नीड टू टेक आउट दिस ओल्ड थिंग्स फ्रॉम आवर लाईफ. देवा करून तुम्हाला आणि मला या वचनाच्या द्वारे त्याचा आशीर्वाद देऊ आणि परमेश्वर या नवीन वर्षामध्ये तुम्हाला प्रत्येकाला विशेष प्रकारचं सहाय्य करू आणि सर्व प्रकारचे आशीर्वाद देऊ. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. तुझी कृपा, तुझी दया आमच्यावरती कर. सैतानाच्या सर्व हल्ल्यांपासून तू आमचा बचाव कर. दुष्टांच्या सर्व घाडीपासून, सर्व जळते बाण, या सर्व सैतानाच्या कुयुक्त्यांपासून तू आमचा बचाव कर. आम्ही या युगाबरोबर संपृक्त न होता आमच्या मनाच्या नवीनीकरणानं स्वतःच रूपांतर करण्यासाठी
तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, तुझी कृपा दे. पवित्र आत्म्याचं सहाय्य, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर. तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्यावरती कर. तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा आम्हाला तू दे. आमच्यातल्या सर्व जुन्या सवयी, जुन्या सर्व गोष्टी, सर्व कटुता, सर्व पाप, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीला लोभ, सर्व प्रकारचा प्रभुदेवा कामातुरपणा, सर्व प्रकारची प्रभुदेवा मलिनता आमच्या जीवनातून तू काढून टाक. आणि प्रभुदेवा डोळ्याची वासना, काम वासना, कुवासना, या जगातील सर्व भ्रष्टता आम्ही चुकवावी आणि प्रभुदेवा ईश्वरी स्वभावाचं वाटेकरी बनण्यास तो आम्हाला सहाय्य आणि मदत कर. तुला प्रार्थना करतो. नाविन्याकडे आमची वाटचाल असू दे. नवीन वर्षामध्ये आम्ही नवीन होऊन जावं. आमच्या जीवनातल्या सर्व पापांना आम्ही मारून टाकावं. आमच्या जुन्या सवयींना आम्ही मारून टाकावं आणि आमचं जीवन नाविन्यपूर्ण गोष्टींनी राहावं. यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा आम्हाला तू पुन्हा एकदा आज या रात्रीच्या सुमारास तू आमच्यासाठी बोल. स्वप्नांच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे, तुझ्या वचनांच्या द्वारे आमची तू भेट घे. तुझ्या वचनानं आम्हाला पुन्हा एकदा प्रभुदेवा तू सजव, नटव आणि प्रभू विशेष प्रभू तुझ्या सर्व सद्गुणांना तू आम्हाला भर. हीच आम्ही तुला प्रार्थना करतो. चांगल्या गुणांना तू आम्हाला भर. प्रीती, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, इंद्रिय दमन या सर्व आत्म्याच्या 9 फळांना तू आम्हाला भर. हीच आम्ही तुला प्रार्थना करतो. प्रभूजी आज या ठिकाणी जर कोणी दुःखीत असेल तर त्याचं दुःख तू निवारण कर. जर कोणी कष्टी असेल तर त्या कष्टातून त्यांना तू मुक्त कर. जे कोणी प्रभुदेवा आर्थिक अडचणीत असतील तर त्या अडचणीतून त्यांना तू मुक्त कर. जे कोणी प्रभुदेवा आपल्या मनातलं ओझ या ठिकाणी प्रगट करू शकत नाही, परंतु आज त्यांनी प्रभुदेवा ते सर्व त्यांच्या मनातील ओझ्याला, काळजाला, चिंताला तुझ्याकडे त्यांनी प्रभुदेवा टाकावं, तुझ्या समोर ठेवावं आणि तुला त्यांनी मागावं. यासाठी त्यांचं सहाय्य कर. आज जर कोणी प्रभुदेवा या ठिकाणी आजारी असतील तर त्यांना तुझ्या जखमी हाताचा स्पर्श कर. जे कोणी प्रभुदेवा अनेक प्रकारच्या मानसिक त्रासातून, दबावातून जात असतील त्यांना त्या मानसिक त्रासातून, दबावातून दूर कर, बाहेर काढ. हीच तुला प्रार्थना करतो. आम्ही जसे आहोत तसं तुला समर्पित होतो. पुन्हा एकदा प्रभूची विनंती करतो. उद्याची होणारी भक्ती आम्हासाठी आशीर्वाद, उद्याची वाणी आम्हासाठी तू आशीर्वादित कर. उद्याचं वचन, सहभागिता, उद्याची प्रार्थना तुझ्या गौरवासाठी तू आशीर्वादित कर. सर्व गौरव, मान, सन्मान आज उपस्थित सर्व प्रियजनांना आणि जे ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी आहेत त्या सर्वांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. सर्वांना तुझ्या आशीर्वादानं परिपूर्ण कर. सर्व गौरव, मान, सन्मान आम्ही तुला देतो. यापुढे सर्व वेळ तुझ्या ठिकाणी स्वाधीन कर. लहान प्रार्थना येशूच्या नावात प्रार्थना. आपण सर्वजण उभे राहूया. या आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तुझे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरी आम्हाला दे आणि जसे आम्ही त्याला सूचना केला तसेच तू आमच्या जीवनात असो आणि आम्हास द्वेषाला नकोस, तर आम्हास परिणामास असो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देवचं बाप, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्मा याची शांती आपणातील प्रत्येकावर, देवाच्या सर्व लाभ तो लेखनाबरोबर ऐकणारे प्रत्येक कान, उपस्थित सर्व मंडळी आणि या संपूर्ण मंडळी बरोबर आज आणि सदा असो.